जळगावहून पुण्याकडे निघालेली संगीतम ट्रॅव्हल्सची एसी स्लीपर बस बिघाडामुळे मध्यरात्री रस्त्यातच बंद पडली। सुमारे 40 प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून देण्याच्या ऐवजी बस रद्द झाल्याचा संदेश पाठवून जळगावला परत जाण्यास सांगण्यात आलं। पुण्यात पोहोचणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे, मात्र ठोस तोडगा काही निघाला नाही। अखेर प्रवाशांनी शाळेची बस, रिक्षा, रेल्वे आणि एसटीचा आधार घेत पुढचा प्रवास केला। तिकिटाचे पैसे घेऊन सेवा देता आली नाही तर प्रवाशांची जबाबदारी नेमकी कुणाची असा सवालही या घटनेनं उपस्थित होतोय। काय अडचणी तुला या प्रवासामध्ये आल्या आणि किती वेळाचा कालावधी खरं तर तुला त्या प्रवासामध्ये लागणार होता आणि काय एकंदरीत घडले? उशिरा आली, 9:45च्या ऐवजी, आणि आली तर आली, पण पुढे जाताना अर्धा तास प्रवास केला असेल आम्ही आणि कुठल्या तरी ढाब्यावर थांबली आणि त्या फरदापूर काहीतरी गाव येते आणि तिथे थांबून त्यांनी म्हणे की पुढे खूप ट्रॅफिक जाम आहे, आपण थोडा वेळ इथेच थांबूया आणि गाडीचं थोडंसं काही रिपेअर आहे ते पण बघूया। मग आम्ही म्हटलं ठीक आहे, पण तेव्हा वाजले होते मला वाटतं 11, 11:30, 12:30 झाले, 1 झाले, 1:30 झाली, तरी त्यांचं काही निघण्याचं हे नाही। मग म्हटलं किती वेळ लागणार याला, तर ते म्हणे नाही, ते क्लच थोडे खराब झालेत आणि अचानक आम्हाला मोबाईलवर मेसेज आला की तुमची गाडी कॅन्सल झाली आहे। आपलं प्रपंच, नोकरी, व्यवसाय, आपलं घर ते सोडून यांच्या पाठीमागे हे करा। आणि काय आहे मेन म्हणजे यांना वरतून धाक पाहिजे, सरकारचा धाक पाहिजे, यांचा धाक पाहिजे। पण तिथे लोक म्हणत होते की पोलीस असू द्या किंवा सगळे कोणी असू द्या, सगळ्यांना यांनी मॅनेज केलेलं असतं। जे कोणी म्हणजे मी प्रॉपर याच ट्रॅव्हल्समध्ये बोलत नाही आहे, कुठल्याही ट्रॅव्हल्स असू द्या किंवा हे जी काही पब्लिक ट्रान्सपोर्ट असू द्या, त्यांचा एक स्पेसिफिक हप्तावरती जातो आणि त्यामुळे ते सगळे मॅनेज करतात। त्यामुळं ना पोलीस आपल्याला साथ देतात ना दुसरं कोणी साथ देतं। तर मला असं वाटतं की सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन याच्यासाठी लढलं पाहिजे। म्हणजे प्रवासींचा एक फोरम बनवला ट्रॅव्हलर्सचा आणि त्यांनी जर आवाज उचलला ते थोडंफार थांबू शकतं। असाच काहीसा अनुभव माझ्या बाबतीतही याआधी आलेला आहे। असाच संकेतच्या बाबतीत हा अनुभव आलाय। मात्र आता तरी प्रशासनाला जाग येणार का आणि खरंच प्रशासन अशा मुजोर ट्रॅव्हल चालकांवरती कारवाई करणार का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। कॅमेरामॅन सचिन कांबळेसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे।